नमस्कार मंडळी, कसे आहात? बरं, काल मी गेले होते बेकरीमध्ये, तर तिकडून मी आणला होता कुलचा घेतला. पण नंतर घरी घेऊन आली, बघितलं तर त्याच्याबरोबर काय खायचं तर काही कळत नव्हतं. आता नॉनव्हेज तर खाऊ शकत नाही, कारण 9 दिवस आता सध्या काही खायचं नाही नॉनव्हेज. तर माझ्याकडे भाजी वगैरे काही नव्हती. मग बघितलं होतं पालक होती माझ्याकडे, तर मी संध्याकाळला ठेवली होती पालक. तर मी काय चला पालकची भाजी बनवूया. दुपारीच मग आम्ही कुलचा आणि पालकची भाजी बनवून खाल्ली. तर मी मस्तपैकी पालक स्वच्छ धुवून वगैरे घेतला, बारीक कापून घेतली आणि मग बनवायला सुरुवात केली. तर मी मिक्सीमध्ये वाटण घेतलं आहे. एक कांदा घेतलेला आहे चिरून, आणि 2 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, आणि लसूण घेतलेला आहे. परत मीठ, हळद आणि हा वाटण रेडी केला आहे. फोडणीसाठी राई, जिरा, एक सुकी मिरची आणि हिंग घेतलेला आहे. हा वाटण टोमॅटोचं आणि टोमॅटोचं वाटण रेडी ठेवलेलं आहे मी. बरं, मी फोडणी देताना माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झालेला आहे, तर तुम्ही आवर्जून राई, जिरा, सुकी मिरची आणि हिंग फोडणीला द्या. मी आणि नंतर मसाला टाकून मसाला छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे, कारण कांदा, टोमॅटो, गार्लिक हे सगळं कच्चं आहे, त्यामुळे चांगलं तेल सुटेपर्यंत मस्तपैकी त्याला फ्राय करून घ्या. आणि मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मी परत चांगला फ्राय केलेला आहे. चांगला त्याचा ब्राऊन कलर होऊ द्या. त्याच्यानंतर पालक टाकायचा आहे आपल्याला. बघा, कलर थोडा चेंज झाला आहे ना. आता पालक टाकूया. मस्तपैकी मिक्स करून घेऊया पालकला. आणि आता मी 5 मिनिटासाठी झाकण मारून ठेवणार आहे. बघा, पाणी सुटले त्याला. हे पाणी सुकेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. पाणी चांगलं सुकलं ना, त्याच्यानंतरच गॅस बंद करा. तुम्हाला हवे असेल तर त्याच्यामध्ये अजून थोडेसे मसाले मिक्स केले तरी चालेल, ठीक आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ती तुम्ही मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. हा कुलचा मी असंच खायचं असतं, पण मला थोडं क्रिस्पी करून खायचं होतं, म्हणून मी थोडंसं तेल टाकून त्याला चांगलं रोस्ट करून घेतलेलं आहे. तर तुम्ही पण पाहिजे तर असंच त्याच्यावर खाऊन बघा, छान लागतं. आणि ही रेसिपी नक्की बनवून बघा. आणि आवडलंच तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.